नमस्कार, मी मुक्ता लोंढे. तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आणि जे गणेशोत्सव मंडळ आहे त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तो म्हणजे जे गणपती विसर्जनाच्या मुद्द्यावरून जो आहे, मूर्तींवरून जो आहे, गेल्या अनेक दिवसांपासूनचा प्रश्न प्रलंबित होता कोर्टामध्ये. हा मुद्दा जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये होता. आज त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा असा दिलासा दिलेला आहे. तो म्हणजे असा की 6 फुटावरील ज्या उंच गणेश मूर्ती आहे त्याचं विसर्जन आता नैसर्गिक स्रोतामध्ये अर्थातच समुद्रामध्ये करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र 6 फुटांच्या आतमधील ज्या मूर्ती आहे किंवा 6 फुटांच्या ज्या मूर्ती आहे, गणेश मूर्ती आहे, त्यांचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्येच करावं लागेल असं देखील म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ज्या मोठ्या मोठ्या उंच अशा मूर्ती आहे, गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत त्या मुंबईकरांसाठी जे आहे लक्षवेधी ठरत असतात. आणि आता त्या मूर्तींच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून जो आहे एक मुद्दा कोर्टामध्ये प्रलंबित होता. म्हणजे पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन हे नैसर्गिक जे आहे स्रोतामध्ये अर्थात समुद्र असेल तलावामध्ये करता येणार नाही असा जो निर्णय आहे यापूर्वी कोर्टाने दिला होता. आणि त्या संदर्भात जे आहे मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणी देखील केली होती. मात्र आता कुठेतरी पुन्हा एकदा हा संपूर्ण प्रश्न कोर्टामध्ये गेल्यानंतर यावर आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं तर 6 फुटांवरील ज्या उंच मूर्ती आहे, गणेश मूर्ती आहे, त्याचं विसर्जन आता नैसर्गिक जे आहे स्रोत अर्थात समुद्र असेल त्या ठिकाणी करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र 6 फूटच्या ज्या मूर्त्या असतील किंवा त्याहून कमी उंचीच्या मूर्त्या असतील त्यांचं विसर्जन मात्र कृत्रिम तलावामध्ये म्हणजेच बीएमसीने जे कृत्रिम तलाव तयार केले असतील त्या ठिकाणी करण्यासाठी जे आहे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी हा काहीसा दिलासा आपण म्हणू शकतो उंच गणेश मूर्तींसाठी जे तयार करतात त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा निर्णय देखील ठरू शकत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच हा मुद्दा केव्हा चर्चेत आला तर माघी गणेशोत्सव ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस चारकोप मधील गणेशोत्सव जे मंडळ आहे त्यावेळेस अनेक मोठमोठ्या उंच मूर्ती त्यावेळेस तयार करण्यात आलेल्या होत्या. यासह त्याचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये केलं जावं असं कुठं निर्णय बंधनकारक होता. आणि या प्रकरणावरून जो आहे मोठा मुद्दा चर्चेमध्ये आलेला होता. आणि नंतर कुठेतरी आपण पाहतोय की कोर्टामध्ये मुद्दा गेल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो काहीसा दिलासादायक हा गणेशोत्सव मंडळासाठी ठरू शकतो. कुठेतरी आपण पाहिलं तर बीएमसीने देखील या संदर्भामध्ये अनेक जे आहे वेळोवेळी आवाहने देखील केली होती. कारण आपण पाहिलं तर गणेशोत्सव विसर्जनादरम्यान अनेकदा जे आहे मूर्ती विसर्जन केल्यानंतर जे निर्माल्य असतं किंवा काही मूर्तींचे जे अवशेष असतात ते समुद्राच्या बाहेर येत असतात दुसऱ्या दिवशी. आणि त्यामुळे कुठेतरी एक विदारक चित्र निर्माण होत असतं आणि त्यामुळे कुठेतरी भावना देखील अनेकांच्या दुखावल्या जात असतात. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे असा की नैसर्गिक स्रोतामध्ये जे आहे 6 फुटावरील उंच मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मात्र मुंबईमध्ये पाहिलं किंवा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पाहिलं तर मुंबईमध्ये उंच ज्या गणेश मूर्ती असतात ते एक आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं. अनेक जण मुंबईहून असेल किंवा उपनगरांहून असेल संपूर्ण महाराष्ट्रभरातून मुंबईमधील हा गणेशोत्सव सोहळा पाहण्यासाठी येतात. आणि त्यावेळी गणेश मूर्तींची जी उंची असते त्याकडे विशेष आकर्षित होत असतात आणि त्यानुसारच जे आहे या मूर्ती तयार केल्या जातात. मात्र या उंच मूर्ती असल्यामुळे त्याचं विसर्जन हे नैसर्गिक स्रोतामध्ये केल्यास कुठेतरी जे निसर्गाला याची हानी होऊ शकते. मुख्यत्वे या उंच ज्या मूर्ती असतात त्या पीओपीच्या बनलेल्या असतात त्यामुळे कुठेतरी पर्यावरणाला यामुळे हानी पोहोचू शकते. हा मुद्दा देखील चर्चेत आला होता आणि त्यानुसार नैसर्गिक स्रोतामध्ये समुद्रामध्ये उंच गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये असा मुद्दा चर्चेमध्ये आला होता आणि तो कोर्टामध्ये गेलेला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर अनेक गणेशोत्सव समित्या असतील यासह मंडळे असतील त्यांनी आपली बाजू जोर लावून धरली होती. कारण की मातीच्या मूर्ती एवढं उंच घडवणं हे शक्य नाहीये. जर बनवलं तर त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे वेळ लागतो. यासह अनेक जे आहे बाबींचा देखील यामध्ये समावेश असतो. मग त्याची विशेषतः काळजी देखील घ्यायला हवी. जे आहे मूर्ती आणताना किंवा त्याची ने-आण करताना देखील ती खंडित होऊ नये. ती मातीची मूर्ती असते त्यामुळे अनेक जे आहे संवेदनशील मुद्दे यावेळेस समोर येताना दिसून येतात. त्यामुळे
मातीची एवढी उंच 6 फुटापेक्षा मूर्ती तयार करणं असेल किंवा ती मूर्ती कशा प्रकारे तिची देखभाल करणं असेल हे थोडंसं कठीण काम होऊन बसतं. त्यामुळे मातीची एवढी उंच मूर्ती तयार करणं शक्य नाही. या उंच मूर्ती ज्या आहेत त्या पीओपीच्या घडवल्या जातात आणि त्यानुसार आपण पाहिलं तर आता मूर्ती ज्या आहे त्या समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी कुठेतरी निर्बंध लादण्यात आलेले होते. चारकोपमध्ये, मुंबईमध्ये जो चारकोपचा जो भाग आहे त्या ठिकाणी माघी गणेशोत्सवादरम्यान मोठा जो आहे गदारोळ निर्माण झालेला होता. संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली होती. गणेश मूर्तींचं जे विसर्जन आहे त्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणही एका बाजूला तापलेलं होतं. आम्ही समुद्रामध्येच जे आहे मूर्तींचं विसर्जन करणार असं त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं. हा मुद्दा इतका तापला की कोर्टामध्ये जाऊन पोहोचलेला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये महत्वपूर्ण असा दिलासा हा गणेशोत्सव मंडळांना असेल, मूर्तिकारांना दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे गणेशोत्सव मंडळ असतील किंवा जे मूर्ती घडवणारे मूर्तिकार असतील अनेक ठिकाणी जाऊन जे आहे किंवा वेळोवेळी त्यांनी याला विरोध देखील दर्शवलेला होता. जो यापूर्वी निर्णय घेतलेला होता की नैसर्गिक स्त्रोत्रामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये, याला त्यांनी विरोधही दर्शवलेला होता आणि त्यांची बाजूही स्पष्ट केलेली होती आणि ती बाजू आता कोर्टासमोरही मांडण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहेत मुंबईकरांना संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि त्यामुळे आता कुठेतरी हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे तो महत्वपूर्ण मानला जातोय. कारण की अवघ्या काही दिवसांमध्येच आपण म्हणू शकतो की गणेशोत्सव जे आहे संपूर्ण मुंबईभरामध्ये त्याची धामधूम होण्यास सुरुवात होईल. तर हा निर्णय एक महत्वपूर्ण यातील बाब म्हणजे हा निर्णय हा माघी गणेशोत्सवापर्यंत असणार आहे. म्हणजे पुढील येणारा जो माघी गणेशोत्सव आहे त्यावेळेस देखील हा निर्णय लागू होणार आहे. पुन्हा एकदा उल्लेख करते, मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना असतील, मूर्तिकारांना असतील यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. तो म्हणजे असा की 6 फुटावरील ज्या उंच मूर्ती आहे त्याचं विसर्जन हे नैसर्गिक स्त्रोतामध्ये अर्थात समुद्रामध्ये करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि हा निर्णय माघी गणेशोत्सवापर्यंत असणार आहे. तर त्या 6 फुटाच्या आतमध्ये ज्या गणेश मूर्ती आहे त्याचं विसर्जन मात्र कृत्रिम तलावामध्ये करण्यात यावं असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं तर 1 लाखाहून अधिक गणेश मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये होऊ शकतं असं देखील मुंबई महानगरपालिकेने सांगितलेलं आहे. मात्र 6 फुटा एवढा कृत्रिम तलाव तयार करणं हे देखील मोठ्या प्रमाणात आव्हान हे बीएमसी साठी ठरू शकतं. आता यावर कशा प्रकारे जे आहे बीएमसी मार्ग काढते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे काहीसा दिलासा आपण म्हणू शकतो अल्प प्रमाणामध्ये हा गणेशोत्सव मंडळ असतील, मूर्तिकार असतील यांना मिळालेला आहे. आता या निर्णयामुळे कशा प्रकारे 6 फुटावरील जे निर्बंध आहे मूर्तीचे विसर्जित करण्यामध्ये आपण पाहिलं तर ते थोडेसे हटवलेले आहेत निर्बंध. तर त्या संदर्भात आता पुढे नेमकं काय घडामोडी घडतात किंवा 6 फुटांच्या ज्या मूर्ती आहेत आपण पाहिलं तर त्याचं कृत्रिम स्त्रोतामध्येच विसर्जन करण्यात यावं हे सांगितलेलं आहे कोर्टाने. आता त्यावर देखील कशा प्रकारे तोडगा काढला जातो किंवा कृत्रिम स्त्रोत्रामध्ये अर्थातच जे तलाव तयार केले जातात बीएमसी कडून त्या ठिकाणी हे पाहिलं तर 6 फुटावरील मूर्तींचं विसर्जन कशा प्रकारे केलं जातं, बीएमसी कशा प्रकारे यासाठी तयारी करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र समुद्र किनारी जो कचरा जमा होतो आदल्या दिवशी मग निर्माल्य असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या साफ केल्या जावा याची देखील जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची असणार आहे हे देखील कोर्टाने बजावलेलं आहे. माघी गणेशोत्सव येणारा जो असेल पुढील तोपर्यंत हा निर्णय कायम असेल असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये कशा प्रकारे हा गणेशोत्सव जो समारंभ असेल किंवा मूर्तींवरून जे मुद्दे अनेक समोर येताना दिसत आहेत त्यावर कशा प्रकारे तोडगा काढला जातो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट, दादर.